नमस्कार मित्रांनो, पुरंदरच्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ आम्ही फक्त तुमच्यासाठी बनवला आहे। आज आम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्यासाठी बोलणार आहोत, तुमच्या दुःखाबद्दल, तुमच्या जमिनीबद्दल आणि तुमच्या पुढच्या आयुष्याबद्दल। म्हणून प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जे सांगणार आहोत ते कोणी तुम्हाला सांगणार नाही। आणि जर याच्याकडे तुम्ही आज दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये खूप त्रास होऊ शकतो। हा व्हिडिओ फक्त गुंतवणुकीबद्दल नाहीये, हा व्हिडिओ आहे एका शेतकऱ्याच्या पुढच्या 3 पिढ्या वाचवण्याबद्दल। आज जो निर्णय तुम्ही घ्याल तो तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य ठरवू शकतो। मित्रांनो, पुरंदरचे शेतकरी गेल्या 20 वर्षांपासून एकाच गोष्टीसाठी लढत आहे, आपली जमीन वाचवण्यासाठी, आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी। PS मेमाने सर आणि त्यांच्या गावातील लोक, रेश्मा खेडेकर, ॲडव्होकेट असीम सारोडे, श्रेया आवळे आणि रिटायर्ड जस्टिस BG कोळसे पाटील या सगळ्यांप्रमाणे तुम्हीही त्या लढाईत सहभागी होते। गावोगावी जाऊन रस्ते अडवले, सर्वे ड्रोन तोडला, विमानतळ इथे होणार नाही असे नारे दिले। त्या संघर्षात तुम्ही सगळे सोबत होता। काही लोकांवर पोलीस केसेस झाल्या, काही लोकांनी दिवस रात्र मोर्चे काढले। ही फक्त जमिनीसाठीची लढाई नव्हती, ही तुमच्या अस्तित्वाची लढाई होती। पारगाव, खानवाडी, एकातपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या 7 गावांच्या मातीचा एक एक कण त्या शेतकऱ्याच्या पूर्ण आयुष्याचा एक हिस्सा होता। तिथले पाणी, फुलझाडे आणि अंजीर या सगळ्याची किंमत पैशात मोजता येत नाही। एक शेतकरी फक्त जमीन गमावत नाही, तो त्याच्या वडिलांची आठवण गमावतो, त्याच्या मुलांचं भविष्य गमावतो आणि त्यांच्या घराचा इतिहास गमावतो। तुम्ही लढलात, खूप लढलात, सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले की हा प्रकल्प पुरंदरमध्ये होऊ नये। तुम्ही बरोबर होता, तुमची लढाई प्रामाणिक होती। पण मित्रांनो, मुळशीमध्ये आलेल्या अशाच एका प्रकल्पाविरुद्ध सेनापती बापटजीही लढले होते। ते हारले नव्हते, परिस्थिती बदलली होती। त्या शेतकऱ्यांना जो निर्णय नको होता तोच समोर आला, पण त्यांनी त्या परिस्थितीला तोंड दिलं। तुम्हाला मिळणारा परतावा फक्त पैसा नाही, एक संधी आहे। त्या मातीचं खरं मूल्य तुम्हाला मिळालेल्या पैशात नाही, तर त्या पैशातून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी काय उभं करता ह्यात आहे। आणि म्हणूनच त्या जमिनीचं मूल्य अमर्यादित आहे आणि तो पैसा चुकीच्या हातात गेलेला परवडणार नाही। हेच व्हायला नको म्हणून आम्ही आज हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, पुरंदरपासून काही किलोमीटर लांब आहे मुळशी तालुका, तुमच्या जिल्ह्यातच पुण्याच्या बाजूला। तिथले शेतकरी तुमच्यासारखेच होते, बागायती जमीन आणि पूर्वजांच्या घामाने कसलेली शेती होती। मग पुणे वाढायला लागला, MIDC आली, डेव्हलपर्स आले, बिल्डर्स आले आणि एक दिवशी त्या शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या जमिनीचा परतावा आला। काही लोकांना आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा पैसा दिसला होता। गावात मोठ्या गाड्या दिसायला लागल्या, सोनेरी साखळ्या दिसायला लागल्या। लोकांना वाटलं आता सगळं सेट आहे। पण एक मोठा प्रॉब्लेम होता, त्या पैशाचं काय करायचं हे त्यांना कोणीच नाही सांगितलं। ना सरकार, ना बँक, ना कोणी ट्रस्टेड ॲडवायझर। सगळे चुकीचे लोक आले, नातेवाईक, एजंट, मित्र, दलाल। पण कोणी नाही सांगितलं की हा पैसा योग्य पद्धतीने कसा सांभाळायचा, जेणेकरून त्यांच्या पुढच्या 3 पिढ्या आनंदाने जगू शकतात। काही लोकांनी विचार न करता कुठेही जमीन विकत घेतली, काही लोकांनी बिझनेसमध्ये पैसा टाकला, काही लोकांनी दिखाव्यात पैसा उडवला, गाडी, बंगले आणि बरेच काही। बाकीच्यांनी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि मग काय, जमीनही गेली आणि पैसा सुद्धा संपला। मग पुढच्या पिढ्यांमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले, काम नव्हतं, इन्कम नव्हती, शेती करायची होती पण जमीनही राहिली नव्हती। कितीतरी घरांमध्ये गरिबी आली। काही तरुण लोक ह्याचमुळे गुन्हेगारीमध्ये घुसले आणि जो शेतकरी एका काळी स्वतःच्या जमिनीवर शेती करत होता तो त्याच जमिनीवर उभारलेल्या कंपनीमध्ये वॉचमॅन झाला। हे फिल्मी वाटतं, पण पुणे जिल्ह्यात अशा खूप गोष्टी ऐकायला मिळतात। पुढच्या पिढ्यांचं आयुष्य फक्त एका गोष्टीमुळे बदलून गेलं, जमीन गेली आणि पैसा आला, पण त्या पैशाचं काय करायचं हे कोणी सांगितलं नाही। आणि म्हणूनच मुळशीमध्ये जे झालं ते पुरंदरमध्ये व्हायला नको असं आम्हाला वाटतं। तुमच्या हातात आत्ता एक संधी आहे, परतावा येणार आहे। हा पैसा फक्त पैसा नाही, हा त्या मातीचा आशीर्वाद आहे। आणि म्हणूनच हा पैसा चुकीच्या हातात आणि चुकीच्या जागी गुंतवला जायला नको, म्हणूनच आम्ही आज हा व्हिडिओ बनवत आहे। आता तुमचा पैसा बघून तुमच्याकडे कोणकोणती लोक येतील ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला त्यांची ओळख होईल। पहिले येणार बँकवाले FD साठी। ते म्हणतील, साहेब FD ला 7% व्याज मिळत आहे,
एकदम सुरक्षित आहे, सरकारद्वारे हमी सुद्धा आहे. हे ऐकून तुम्हाला चांगलं वाटेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, बँक FD मध्ये लॉक इन आहे. तुम्हाला तुमचा पैसा गरजेच्या वेळी लगेच काढता येत नाही. कधी इमर्जन्सी आली, ऑपरेशन, लग्न किंवा दुसरे काही, तर FD तोडावी लागेल आणि मग पेनल्टी भरावी लागेल. ह्या 7% व्याजाची किंमत महागाई आणि टॅक्स नंतर काहीच नाही उरणार. म्हणजे पैसा मोठा दिसतो, पण पैशाचं मूल्य वाढत नाही. आणि हा एवढाच परतावा लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये देखील मिळू शकतो. त्यात काहीही लॉक इन नसते. 1 दिवसात पैसा अकाउंटमध्ये येतो, म्हणजे पूर्ण स्वतंत्रता. तुम्ही स्वतः कंट्रोलर आहात. FD सुरक्षित वाटते, पण कंट्रोल काहीच नसतो आणि 5 लाखाच्या वरती बँकेची हमी सुद्धा नसते. दुसरे येणार रिअल इस्टेट एजंट. साहेब, पुरंदरला एअरपोर्ट आला आहे, आता बाजूच्या जमिनीचे भाव एकदम वाढेल, तुम्ही आधीच जमीन घेऊन ठेवा म्हणजे जास्त नफा होईल. हे लॉजिक खूप लोकांना फसवतं. पण एक सिंपल गोष्ट सांगतो, पुरंदरच्या आजूबाजूच्या जमिनीची किंमत आता ऑलरेडी वाढली आहे. जेवढा परतावा तुम्हाला 1 एकरसाठी मिळाला आहे, तेवढ्यात तुम्हाला आता अर्धा एकर जमीन सुद्धा नाही मिळणार. तेवढाच पैसा पण अर्धी जमीन. आणि ती जमीन खरंच फ्युचरमध्ये वाढणार का? कधी वाढणार? किती वाढणार? एअरपोर्ट कधी चालू होणार? तिथे डेव्हलपमेंट करायला किती खर्च लागेल? हे काहीच माहीत नाही. वरून जर पैसा तिथे अडकला तर इमर्जन्सीमध्ये कामसुद्धा येणार नाही आणि अशा वेळी कमी भावात जमीन विकावी लागेल. जमीन घेण्यामध्ये काही चुकीचं नाही, पण जमीन घेण्याआधी आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करायला हवी. पहिली स्टेबिलिटी, नंतर प्रॉपर्टी. तिसरे येणार LIC एजंट्स. हे लोक सगळ्यात डेंजरस असतात, कारण हे लोक खूप वेळा ओळखीचेच असतात. ते म्हणतील, आता एवढे पैसे टाका, 20 वर्षानंतर 5 पट मिळतील आणि वरतून इन्शुरन्स सुद्धा मिळेल. आणि मग LIC मध्ये तुमचा पूर्ण पैसा टाकायची गोष्ट करणार. ते सांगतील गॅरंटीड रिटर्न्स आहेत आणि काही टॅक्स सुद्धा नाही भरावा लागणार. पण जे ते तुम्हाला नाही सांगणार ते मी सांगतो. LIC मध्ये लॉक इन आहे. काही पॉलिसीज 10 वर्ष किंवा 15 वर्षांचं लॉक इन ठेवतात. त्या काळामध्ये इमर्जन्सी आली तर पैसा काढता येत नाही. काढता आला तरी ती रक्कम खूप कमी असते आणि रिटर्न्स 4 ते 5% मिळेल, ज्यातून महागाई वजा केली तर खरा परतावा काहीच नाही. तुम्हाला प्रश्न पडेल की इन्शुरन्स घ्यायची गरज आहे का? नक्कीच आहे, पण इन्शुरन्स आणि गुंतवणूक दोन्ही वेगळे ठेवायला हवे. चौथे येणार नातेवाईक आणि मित्र. हे लोक भावनिकरित्या तुमच्याकडे पैसे मागतील. तुम्ही आपलेच आहात, मी कुठे जाणार आहे? तुमचा पैसा माझ्याकडे ठेवा, 2 वर्षात डबल करतो. अशा खूप घटना घडलेल्या आहेत. मुळशीमधल्या शेतकऱ्यांचं काय झालं ते सांगितलं ना. ह्या नातेवाईकांच्या फसवणुकीमुळे खूप लोकांचा पैसा बुडला. लक्षात ठेवा, जेव्हा पैसा येतो तेव्हा सगळ्यांना तुमची आठवण येते. कोण आपला आहे कोण नाही हे त्याच्या बोलण्याने समजत नाही, ते त्याच्या वागणुकीने समजतं. मित्रांनो, आम्ही ह्या व्हिडिओमध्ये नकारात्मक बोलायला बसलो नाही. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सावध करायला आहे. कारण आज तुमच्या हातात जे आलं आहे ते फक्त परतावा नाही, ती एक संधी आहे, एक चान्स आहे, ज्याने तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या आर्थिकरित्या सुरक्षित करू शकता. आता एक खरा आणि सोपा पिक्चर सांगतो. दर एकरी 1.5 करोडहून अधिक परतावा मिळाला आहे असं समजा. खरं मध्ये कमी असो किंवा जास्त, तरी हे नियम चेंज होणार नाही. पैसे मिळाल्यावर तुमची पहिली जबाबदारी काय असावी? स्वतःला सुरक्षित करणे. त्या पैशाची पहिली जबाबदारी ही आहे की तो पैसा काहीही झालं तरी सुरक्षित राहायला हवा. बँक FD नको, इन्शुरन्स नको, भलता बिझनेस नको, रिअल इस्टेटमध्ये घाईही नको. सोप्या पद्धतीने लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. पूर्ण स्वतंत्रता, कधीही काढा, नो लॉक इन, नो पेनल्टी, व्याज FD एवढेच आणि सगळा कंट्रोल तुमच्या हातात. हे करून तुम्ही काहीही मोठा निर्णय घेण्यासाठी वेळ घेऊ शकता आणि विचार करू शकता, कारण तुमचा पैसा फक्त पडलेला नाही आहे, तो 6 ते 7% परतावा कमवत आहे. दुसरी जबाबदारी आहे तुमचा वैयक्तिक खर्च, मुलांचं शिक्षण आणि घर खर्च. आता लगेच फार मोठी स्वप्ने बघायची गरज नाही. पहिले आपला खर्च काय आहे ते समजून घ्या. मासिक खर्च, वैद्यकीय गरजा, मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नाचा खर्च सगळं लिहून काढा, कारण जे समजतं तेच कंट्रोल करता येतं. त्याप्रमाणे एक प्लॅन तयार करा, मग गुंतवणुकीच्या गोष्टी बोलू. मुळशीमध्ये जे झाले ते आपल्या इथे होऊन द्यायचे नाही. त्या शेतकऱ्यांना कोणी सांगायला नव्हतं. आम्ही तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे आता एक चान्स आहे. 1.5 करोडपेक्षा जास्त मिळालेला परतावा जरा हुशार पद्धतीने वापरला
तर तुमच्या पुढच्या 3 पिढ्या आरामात जगू शकतात. आणि जर चुकीच्या लोकांच्या हाती लागला तर मुळशीसारखा धडा पुन्हा लिहिला जाईल. आता तुम्हीच तुमचं भविष्य ठरवायचं आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त तुमच्यासाठी काम करायला आलो आहोत. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 1 करोड रुपये मिळाले तर पहिले काय करायचे, लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये कधीपर्यंत पैसे ठेवायचे, कोणती गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य आहे, तुम्हाला तुमच्या परताव्यातून दर महिन्याला पगार कसा मिळेल, महागाईमुळे पैसा कसा कमी होतो आणि एक चुकीचा निर्णय पुढच्या पिढ्यांवर कसा परिणाम करतो. हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ता कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, संकल्प. अजून एक रकमी गुंतवणुकीबाबत समजण्यासाठी यूट्यूबवर अजून व्हिडिओ बघा आणि नीट विचार करा. हा व्हिडिओ तुमच्या गावात शेअर करा, खास करून त्यांना पाठवा जे आता कन्फ्युज्ड आहे, कारण कधी कधी एक व्हिडिओ तुमचं फ्युचर बदलू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. काफी टैलेंटेड है आपकी बेटी। सर बड़ी होकर इंडिया के लिए खेलना चाहती है। उसके फ्यूचर के लिए अभी से मैंने सेविंग भी स्टार्ट कर दी है। फ्यूचर की बात है तो सिर्फ उसे नहीं, आपको भी मैदान में उतरना पड़ेगा। मुझे इनका मतलब है म्यूचुअल फंड्स के मैदान में सिर्फ सेविंग्स नहीं, हर महीने म्यूचुअल फंड्स में भी इन्वेस्ट कीजिए, वरना आपकी बेटी तो बड़ी होगी पर उसके लिए सेव किए हुए पैसे शायद उतने ही रह जाएंगे। सही है सर। म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें।